नमस्कार. आज सांगायला खरंच खूप आनंद वाटतो की माझा भाऊ अभिजित अंकुश पवार प्रभाग क्रमांक 9 मधून आज त्याची नगरसेवक म्हणून निवड झाली. हे माझे अभिजित दादाचे पप्पा आहेत. त्यांना विचारू आपण, त्यांना कसं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? एकदम बरोबर, एकदम मस्त वाटतंय. म्हणजे आज प्राऊड फील होते का? प्राऊड फील होते का? आणि ही आहे अभिजित दादाची बहीण आणि माझी बहीण. तुला कसं वाटतंय आज? छान वाटतंय आम्हाला सर्वांना त्याचं नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल. येस. आणि ही आहे अभिजितची वहिनी. आम्हाला कसं वाटतंय आज आम्ही नगरसेवक छान वाटतंय. खूप आनंद झाला. वा खरंच खूप छान वाटतंय. तर थँक्यू सो मच. तुमचा नगरसेवक झालाय. आमचा भाऊ नगरसेवक झाला. आम्हाला जास्त प्रेम वाटतं आणि आम्ही कामं केली म्हणून आम्ही नगरसेवक झालोय. आम्ही असंच जमिनीवर राहणार आहे. आम्ही काय वर जाणार नाही, जमिनीवर राहून काम करणार आहे. धन्यवाद. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. दादाची मेहनत कामाला आली आहे. त्याच्या मेहनतीचाच तो विजय आहे. येस. आणि असंच त्याने एक चांगलं काम करत राहो आणि तो करणार, यात काही शंका नाही. खूप 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 उंच जाऊ, आपल्या हाताला लागत नाही एवढा विकास करू. ते तुला कसं वाटतंय? एक नंबर राडा मज्जा. कसं वाटतंय तुम्हाला आज तुमचा जावई हे झालाय नगरसेवक? कसं वाटतंय? फार खूप छान, एकदम कष्टातून वरती आले. येस. खूप कष्ट, सर्वांनी कष्ट केले. कसं वाटतंय? एवढ्या लांबून आलात तुम्ही. मामाचा मुलगा फक्त आलं नाचाला आणि आम्हाला कन्फर्म होतं की हे आमचं जी सीट आहे 100% निवडून येणार आहे आणि खरोखर आता या पाक्षिक नगरचा काय पलट होणार आहे हे आम्हाला कन्फर्म माहीत होतं. कारण की त्यांच्या जोडीला जवळजवळ 8 दिवसापासून मिथुन यादव हे स्वतः जातीने लक्ष देतात त्यांना प्रचारासाठी, प्रसारासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे वर्षाचा रावण फाडून टाकलाय आज आम्ही. हे आहे उत्साह. कारण की आता तुमची गुंडागर्दी संपून आता फक्त रामराज्य येणार आहे असं यांच्या म्हणण्यातून मला दिसतंय. बरोबर. ओके. नाद नाही करायचा पवारांचा. असं आज पुतण्या तुमचा नगरसेवक झालाय तर तुम्हाला कसं वाटतंय? आनंद वाटतोय, आनंद. कसा आनंद म्हणजे किती? मन भरून गेले. हा. स्वतः जिम ट्रेनर आणि दुसऱ्याला करता करता आपल्याला हे झाल्यावर भयानक आणि सगळेजण बघतात ना. आता मला भीती वाटते त्या आरशापूर्वी. कसं वाटतंय? म्हणजे असं अंतःकरण भरून आले का? करून म्हणून आणि त्यात आमच्या मोठ्या भाऊजांनी त्याची पप्पी घेतली ती माझ्या डोळ्याला पाणी आलं, असं आलं. नाही ते बेकार वाटलं. मी म्हणलं की असं आज भाऊ नगरसेवक झालाय, कसं वाटतंय? अरे तुमचा जोश आहे का नाही? काय कसं वाटतंय? कसं वाटतंय? स्वतः जिम कसं वाटतंय ना? त्यावेळेची तब्येत हा पवारांचा काय? कसं वाटतंय आज भाऊ नगरसेवक झालाय? एक नंबर वाटतंय. आणि माझा भाऊ नगरसेवक झाल्याबद्दल मी पण खूप खुश आहे. किती खुशी आहे असं? खूप खुश सांगू नाही शकत. यस. पवारांचा नाद करायचा का आता? अजिबात नाही आणि कुणी करू पण नाही. यस. एक टाइम बघा आता तर ते काय म्हणतात की तुमची रिपोर्ट कसं वाटतंय आज? एकदम भारी वाटतंय, अभिमान वाटतोय आणि खूप मस्त वाटतंय. हा ना. तुला कसं वाटतंय आज भाऊ नगरसेवक? खूप अभिमान आहे मला. मुंबईतून पवार आडनावाचं मोठं नाव केल्याबद्दल मला खूप भारी वाटतं. तुझा नगरसेवक झालाय तर छान वाटते. तुमचं सर्व कार्यकर्त्यांचं, परिवाराचं, मित्र परिवारांचं, सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. वा. त्याच मामा तुझा नगरसेवक झालाय तर मला लय छान वाटतंय. मामा माझा नगरसेवक झालाय. कसं फील वाटतंय? मला प्राऊड फील वाटतंय. येस. ग्रेट. आज मेहुणा नगरसेवक झालाय तर आज आमचा मेहुणा, सक्का मेहुणा आज जनसेवेसाठी पुन्हा एकदा सेवेत रुजू होतोय आणि नगरसेवक होण्या पदावर आज पहिला दिवस असंच असणार आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानं जनसेवेसाठी असंच अहोरात्र काम करावं जसं गेली 5 वर्षे करत होता. आता चांगलं पद मिळणार आहे त्यामुळे अजून त्याला पावर ऊर्जा मिळणार आहे. असंच प्रेम सगळ्या जनतेने त्याच्यावर ठेवावं. तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब आणि मार्गदर्शक आव्हाड साहेब यांचे पण मनापासून आभार की त्यांनी त्याला सपोर्ट केला. थँक्यू. आज मेहुणा हे झालंय नगरसेवक तर खूप छान वाटतंय, खूप प्राऊड फील होत आहे. असं त्याकडून सत्कारम्य होत राहावं पुढं नेहमीच प्रमाणे. आता नगरसेवकचा आमदार व्हावं, आमदाराचा खासदार व्हावं एवढीच इच्छा आहे. एक एक जण तन्मान धन विसरू
कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा